आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दादा, इथून शिकून गेले त्यांची डिग्री कुठे मिळते माहिती आहे का तुम्हाला? तिकडं का? हां, धन्यवाद। सर, काय काम होतं? माझी बायको इथे शिकली, मला तिची डिग्री पाहिजे होती। तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय ना? नाही, पण तुम्ही सांगा ना मला, मी भरतो। मार्कलिस्ट असेल ना जवळ? नाही। काय आहे, तुम्ही फॉर्म भरलेला नाहीये, मार्कलिस्ट पण तुमच्या जवळ नाहीये, कशी युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रमाणपत्र देणार? तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस माहित नाही का? नाही सर, काहीच माहित नाही। एक काम करा, तुम्ही बसा तिथे, माझ्या हातातलं माझं काम संपवतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो। हां, चालेल, आहे मी तिथे। घ्या, वाचून बघा आता एकदा। सत्या, एकदम काळजाला भिडणारे शब्द टाकले त्याने। काय रे बाबा, कुठून शिकलाय रे एवढं चांगलं लिहायला? अरे दादा, लेखक येऊ बसल्या बसल्या कविता करते हा। दादा तुला सांगतो, कॉलेजमध्ये असताना फक्त कवितांवर लय पोरी पटवल्या त्यानं। असं? हा हो बाबा, पण तेव्हा त्या समोर असायच्या ना। आता माझ्या कविता ऐकून त्यांच्या मनात काय चाललंय ते मला समोरासमोर दिसायचं। पण आपण जी पत्र लिहितोय ती सगळी एकतर्फी आहेत बरं का। आता मला सांग, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे जर मला कळलंच नाही तर मी पुढचं पत्र कशाच्या आधारावर लिहू? आता मी पाठवलेल्या पत्राची उत्तरं जर मला मिळाली तर पुढे लिहिणं सोपं जाईल ना मला। ए बाबा, तुला इथं तुझं सेटिंग लावायला नाही बोलवला? त्या प्रसादच्या नावानं पत्र लिहायचंय तुला, ते बी भाड्यानं, म्हणून ठेवलाय, कळलं का? जा आता, येतो। सत्या, ते बेने जे काय बोललंय ना ते लय महत्वाचं बोललंय बरं का। पत्राला जर उत्तरच येत नसेल तर पाठवलेल्या पत्राला अर्थ काय? तो कचराच की। त्यामुळे आपण पाठवलेलं पत्र त्या पोरीपर्यंत पोचतंय का? ती पोरगी त्या पत्राचं काय करते आणि तिच्या मनात काय चाललंय याचा आपल्याला सुगावा लागत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग मोकळा होत नाही। आणि त्यासाठी वेगळाच डाव टाकावा लागेल शशिकांतराव, आणि तो बी लई हुशारीनं। म्हणजे तू नर्मदाला बोल। त्या बिंडोक बाईचं या सगळ्यात काय काम आहे? कशाला बोलवायचं त्या बिंडोक बाईला आज्जे? सत्या, अरे बिंडोक असली ना तरी परसाची आई आहे ती। हे असू दे की बिंडोक, आपल्याला तिच्या बिंडोकपणाचा फायदाच आहे, वापर करून घे जरा, नाही का? एकदम बरोबर बोलते आजी। अच्छा, असं आहे होय। डॅडी बोलवलं का? काय काम होतं? विचारा कशासाठी? बायको पोटुशी असताना, आई मेलेली असताना, दारू पिऊन रातभर गावात हिंडताना त्याच्यासाठी? हो, जरा तरी लाज वाटून घ्या चिरंजीव। तुमच्या बापानं एवढ्या कष्टाने उभं केलंय ते फक्त शुद्धीत राहून सांभाळायचंय तुम्हाला, ते बी जमाना तुम्हाला। संसाराची जबाबदार नाही, बायकोची जबाबदार नाही। आता तुमच्या संसाराचं वजन काय आम्ही व्हायचं का? डॅडी, हे सगळं करताना मला काय मज्जा येते का? अहो, घरात थांबलं की एक शब्द बोलत नाही बायको माझ्याशी। तुमच्या चुकांमुळे होतोय चिरंजीव, त्या सुधारा आधी। परत एकदा सुनबाईंना विश्वासात घ्या, हो, तिला जीव लावा, तिची काळजी घ्या, काय करायचंय ते करा, पण तुमच्या बायकोचा तुमच्यावर विश्वास बसलाच पाहिजे। आम्ही तुम्हाला किती दिवस पुरणार आहे चिरंजीव? आणि हे बघा,
पुढचे काही दिवस आम्ही जरा पुण्या मुंबईकडे असणार आहे. ती जिमिनीच्या कोर्टाची काय काम अडकले ती पूर्ण करून घ्यायला हवीत. आम्ही परत आलो, एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी तयार राहा. कसलं काम? आल्यावर सांगतो तेवढं करा. आणि हा, आम्ही तिकडं असताना सुनबाईंना काही त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही परत आल्यावर जर आम्हाला काही तक्रार ऐकायला मिळाली, यावेळी आम्ही दया माया करणार नाही. नाही येणार कसली तक्रार. पोरी तुम्ही मला ओळखलंच असेल. मी नर्मदा सरनोबत, प्रसाद सरनोबतची आई. मला थोडं प्रसादबद्दल बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण आम्ही ना तो विषय कधीच सोडून दिलेला आहे. आणि तसं तुम्हाला कळवलंही होतं ना, तरी पण मग मला माहिती आहे तुम्ही नकार दिलाय, पण तरी मी मला बोलायचं आहे. हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, पण तुमच्या घराशी आणि तुमच्या कुटुंबाशी आम्हाला कुठलंच नातं जोडायचं नाही आहे. आणि ते जर करायचं नसेल तर पुढे बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना. तुमचं आणि आमचं काही वैर नाही आहे, पण तुमच्याशी बोलताना जर सूर्याने मला बघितलं ना तर तो खरंच खूप चिडेल. त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जा. हे बघ पोरी, मला तुला त्रास द्यायचा नाहीये, पण मला जे काय बोलायचंय ते एकदा ऐकून तरी घे, फक्त एकदा. मग मी परत तुला त्रास नाही देणार, फक्त एकदा. बरं ठीक आहे, घरात बसून बोलूयात. या. बोला आता, काय बोलायचं तुम्हाला? ते आमचा प्रसाद आहे. प्रसाद सरनोबतांचं लग्न आमच्या राजूशी करायचं, त्याची बोलणी करायला आली हेच सांगायचं ना तुम्हाला. सूर्या त्यांची चांगलीच ओळख माहिती आहे मला. बोला तुम्हाला काय बोलायचं ते. तुळजा, त्यांच्यासाठी चहा. नको, मला आत्ता काहीच नको. मी फक्त बोलून निघून जाईन. ते आमचा मुलगा प्रसाद सरनोबत, त्यांचं लग्न आमच्या राजूशी होणार नाही हे मी तुमच्या घरातल्यांना आधी पण स्पष्टपणे सांगितलंय. तरी पण त्यांनी आधी पत्र पाठवलं, ते स्वतः इथं आले आणि आता तुम्हाला पाठवलं. हे सगळं करून काय सिद्ध करायचं त्यांना? अहो ऐकून तरी घ्या, मला हेच तर बोलायचंय. ताई, तुम्ही काय बी बोलला ना तरी माझा निर्णय नाही बदलणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावर न बोललेलंच बरं. तुम्ही मला गळ घालायला बघणार, मी तुम्हाला नाही म्हणत राहणार आणि याच्यातून तुमचा अपमान होत राहणार. माफ करा, मला हे सगळं नाही करायचं. तुमचं मान ठेवून सांगतो, माझ्या बहिणीला मला तुमच्या घरात नाही द्यायचं. म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्यच नाहीये का? बिलकुल नाही.